चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही तो नाकारल्यामुळे हतबल झालेल्या एका बळीराजानं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे। वेळेच इतर शेतकऱ्यांनी धाव घेतली, त्याला रोखलं आणि मोठा अनर्थ टळला। सुरेश विधाते असं या हतबल शेतकऱ्याचं नाव आहे। त्याची वणी तालुक्यातील बोर्डा इथं कापसाची शेती आहे। चांगल्या दर्जाचा कापूस असतानाही तो का नाकारला जातो, कोणाच्या फायद्यासाठी नाकारला जातो, असा सवाल या शेतकऱ्यानं उपस्थित केलेला आहे। हल करायचे असते तर काय हल करू समस्या वणीमध्ये एका हतबल शेतकऱ्यानं थेट टोकाचा निर्णय घेतला, आत्महत्येचा प्रयत्न केला। चांगल्या दर्जाचा कापूस असून देखील तो नाकारला जातोय, त्यामुळे हतबल झालेला हा शेतकरी तिकडे आसमानी संकट तर दुसरीकडे अशा पद्धतीनं सुलतानी संकट या बळीराजाला सतावतंय आणि त्यामुळे अशा पद्धतीनं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न या शेतकऱ्याने केलाय। परंतु प्रसंगावधान राखत इतरांनी त्याला रोखलं आणि त्यामुळे हा अनर्थ टळला। संजय राठोड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संजय, या शेतकऱ्याने इतकं मोठं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला, कोण नेमके लोक होते, काय त्यांचा आरोप होता, काय सविस्तर माहिती? खरं तर सध्या आपण बघतोय की जी संजय, यवतमाळच्या वणीमध्ये कापूस विक्रीसाठी वणी तालुक्यातील बोर्डा येथील एका शेतकऱ्याने कापूस विक्रीसाठी आणला होता आणि तिथं कापूस विक्रीसाठी आणल्यानंतर CCIच्या लोकांनी तर चांगल्या क्वालिटीचा कापूस नसल्याचं कारण देत त्यांचा कापूस रिजेक्ट केला। त्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र काही तिथे उपस्थित असलेले शेतकऱ्यांनी त्यांना पकडून त्यांच्या हातात विषारी औषधची बॉटल आहे, त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खरं तर ज्या मागण्या आहेत त्या देखील तितक्याच रास्त आहेत। जर कधी चांगल्या दर्जाचं पीक घेतलं तर तितका त्या मालाला भाव देखील मिळणं अपेक्षित आहे आणि या संदर्भात प्रशासन काय नेमकी कारवाई करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद संजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर वणीमध्ये शेतकऱ्यानं टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला। चांगल्या दर्जाचं पीक घेऊन देखील पुरेसे पैसे मिळत नसल्यामुळे हा शेतकरी उद्विग्न झाल्याचं दिसतं।